तुमच्या जेवणात रिफाइंड ऑइल यूज करता तर आत्ताच्या आत्ता सगळे फेकून द्या. कारण रिफाइंड ऑइल हे तुमच्या मायटोकॉन्ड्रियाला हर्ट करत आहेत आणि लॉंग रन मध्ये रिफाइंड ऑइल तुमच्यासाठी पॉइझन ठरू शकते. तुम्ही कितीही घरचे खात असाल, कितीही हेल्दी डाएट घेत असाल, पण जर तुमच्या जेवणात रिफाइंड ऑइल असेल तर तुमच्या हेल्थ आणि शरीरासाठी ते खूप धोकादायक आहे. तर जेवण बनवण्यासाठी कोणते ऑइल यूज केले पाहिजे? तर सगळ्या ऑइलचा बाप म्हणजेच बिग डॅडी ऑफ ऑइल म्हणजे घी, म्हणजेच आपले साजूक तूप. साजूक तूप आपले डीएनए रिजनरेट करते. तूप हा एक पारंपरिक आणि मुख्य पदार्थ आहे ज्याला आपले भारतीय जेनेटिक्स आणि शरीर व्यवस्थित अडॉप्ट करून घेते. साजूक तूप हे तुम्ही सर्व प्रकारच्या जेवणामध्ये आणि पदार्थामध्ये वापरले पाहिजे. तुम्ही ते 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापवू शकता. कारण साजूक तुपाचा स्मोकिंग पॉइंट हा खूप हाय आहे. त्यामुळे ते लवकर जळत नाही आणि म्हणून त्याचे न्यूट्रिएंट्स हे टिकून राहतात. त्यामुळे तुम्ही साजूक तूप हे तळण्यासाठीही वापरू शकता. दुसरं आहे मस्टर्ड अँड सीसम ऑइल, म्हणजेच मोहरी आणि तिळाचे तेल. हे दोन्ही तेल आपल्या पूर्वीपासून पारंपरिक स्वयंपाकाचे मुख्य घटक होते. पण आता रिफाइंड ऑइलच्या ॲडव्हर्टाइजमेंटमुळे आपण ते हळूहळू नष्ट केले. आपण स्वस्ताच्या नादात स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळे आपल्याला एकदाच हॉस्पिटलचा भरपूर खर्च होऊन आपल्याला ते बिल्स भरावे लागतात. म्हणून आता गरज आहे की हे पारंपरिक तेल पुन्हा आपल्या आहारात इन्क्लूड करण्याची. मोहरीचे आणि तिळाचे तेल हे आपल्या डीएनएशी भरपूर रिझोनेट करतात आणि त्याचे भरपूर हेल्थ बेनिफिट्स आहेत. तिसरं आहे ऑलिव्ह ऑइल. ऑलिव्ह ऑइल हे खूप पॉवरफुल ऑइल आहे. त्याचे भरपूर हेल्थ बेनिफिट्स सुद्धा आहेत. पण ते आपल्या पारंपरिक स्वयंपाकाचा कधीच भाग नव्हते. तूप, मोहरी, तीळ हे आपल्या डीएनएशी आणि जेनेटिक्सशी जास्त भरपूर चांगली जुळवून घेऊ शकतात. पण ऑलिव्ह ऑइल तुम्ही यूज करू शकता. त्याचा स्मोकिंग पॉइंट हा लो आहे. त्यामुळे तुम्ही ते लो फ्लेमवरच यूज करू शकता. चौथा आहे कोकोनट ऑइल. नारळाचे तेल सुद्धा खूप पॉवरफुल ऑइल आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे त्यामध्ये एमसीटीज म्हणजेच मिडियम चेन ट्रायग्लिसराइड असतात आणि ते तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देतात, तुमची गट हेल्थ चांगली ठेवतात आणि तुम्हाला वेट कमी करण्यासाठी हेल्प करतात. हे तुम्ही शॅलो फ्राय म्हणजेच तव्यावर भाजण्यासाठी वापरू शकता. हे तुम्ही डीप फ्राय करण्यासाठी टाळा.